अरे कुठली साधू संतांच्या महाराष्ट्रातली तुम्ही संस्कृती विसरला. तुम्ही संस्कृती पण तुमच्या लक्षात नाही. काय माझ्या साधू संतांची संस्कृती महाराष्ट्रात. अरे भूक लागली एवढं खाणं ही प्रकृती झाली, भुकेपेक्षा जास्त खाणं ही विकृती झाली, आणि माझ्या तोंडातला पहिला घास दुसऱ्याला द्यावा ही माझ्या महाराष्ट्रातल्या साधू संतांची संस्कृती. आणि अशा महाराष्ट्रात माझा जन्म झालाय. भक्तीकडे मी वळलोय कुठं. वार बदलला की देव बदलतोय. श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे. ज्यांना मानतोय त्यांचं कधी मानायचं. आयुष्याचं पारायण झालं मला कळलं नाही. अरे ज्या देवाकडे निर्देश केलाय, 1400 वर्ष तपश्चर्या चांगली देवाने केली, छोट्याशा मुक्ताईने ते ब्रह्म दावलं, आणि ते निर्गुण निराकार ब्रह्म उघड्या डोळ्याने दिसतं सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर. हे चांगदेवाला त्या छोट्याशा मुक्ताईने जिच्यावर सद्गुरूंची कृपा झाली होती, त्या मुक्ताईने ते ब्रह्मज्ञान चांगदेवाला आवाज देऊन सांगितलं. काय सांगितलं? म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा. छोटीशी मुक्ता, अधिकार केवढा मोठा. माझी भक्ती नक्की कुठे आहे तपासून जायचं बरं का. नक्की मी करतोय काय हा प्रश्न घेऊनच जायचं. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा पाहून घे रोकडे, पाहून घे रोकडे 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 जगिया ब्रह्म दिसे उघडे. निराकार निर्गुण तत्व स्वरूप परमात्मा एक आहे. ते ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म रोकडं दिसतं उघडं दिसतं या डोळ्याने, असं मुक्ताई चांगदेवाला समजवते. तेच रोकडं ब्रह्म तुकोबाने पाहिलं, तेच रोकडं ब्रह्म ज्ञानोबानी ज्या दिवशी पाहिलं, त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं की आजी सोनी याचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला. देव हा गाण्याचा विषय नाही, देव हा भजण्याचा विषय नाही, देव हा आणण्याचा विषय नाही, देव हा बसण्याचा विषय नाही, देव हा विसर्जन करण्याचा विषय नाही, देव हा पाहण्याचा विषय आहे. देव हा या डोळ्यानं पाहण्याचा विषय. समस्त साधू संतांनी पाहिला, गायला, आणि त्यांच्या पश्चात ग्रंथामध्ये लिहून ठेवला, आणि आपल्याला तो रस्ता दाखवला. आम्ही आता त्यांचे ग्रंथ पुसतो, त्यांना हळद कुंकू लावतो, त्याच्यावर फुलं वाहतो, रोज अगदी एक एक पान वाचतो, पण तिथल्या जसा पिक्चरच्या दृश्याचा माझा काही संबंध नाही, तसा त्या ग्रंथातल्या ओवीचा माझा काही संबंध नाही. म्हणतो देखील नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी म्हणतो देखील, पण ती ओवी अनुभवण्याचा मी विचार करत असं जर करत बसला तर नक्की सांगतो या मंडपामध्ये 9व्या वर्षाच्या 5व्या दिवसाचा मी त्यांचा जयघोष करत नाही, मी त्यांचा खरं तर अपमानच करतोय. अरे ज्ञानेश्वरांना गाणं वेगळं, ज्ञानेश्वरांना भजणं वेगळं, ज्ञानेश्वर म्हणणं वेगळं, आणि त्यांना समजून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. भावधरुणी